नमस्कार मंडळी, मी आज बनवत आहे मऊ लुसलुशीत लापशी। नक्की पहा मी कशी बनवते। त्यासाठी मी एका वाटीत शेंगदाणे, काजू, मनुका, इलायची पावडर, बदाम आणि खोबऱ्याचे तुकडे घेतले आणि लापशीचा भरडा घेतलेला आहे। हा गव्हापासून बनवलेला आहे आणि दुसरीकडे एका ताटात वाटलेला गूळ घेतलेला आहे। तर या ठिकाणी मी बदाम कापून घेत आहे। बदाम कापले, त्यानंतर काजू कापून घेतले। अशा प्रकारे कढईत तूप टाकून मी शेंगदाणे तळून घेतले, नंतर बदाम तळून घेतले, मंद आचेवर मनुका तळून घेतल्या, मंद आचेवर तळून घ्यायचे। त्यानंतर मी खोबऱ्याचे काप तळून घेतले। या ठिकाणी मी गावरान तूप वापरलेले आहे। त्यानंतर काजू तळून घेतले। नंतर त्याच कढईत आणि त्याच तुपात मी लापशीचा भरडा भाजून घेत आहे। भरडा हा मंद आचेवर भाजायचा, कारण की करपणार नाही आणि फक्त लालसर भाजायचा, करपू द्यायचा नाही। गॅस हा कमी ठेवायचा। तुम्ही बघू शकता तर आपला भरडा या ठिकाणी भाजत आलेला आहे। मंद आचेवरच भाजून घ्यायचा। भरडा भाजलेला आहे, मी एका ताटात काढून घेतला। नंतर त्याच कढईत 2 तांबी पाणी ओतले। मी मोठ्या तांब्याने पाणी ओतले आहे आणि 1 चमचा तूप टाकले। पाण्याला उकळी येऊ द्यायची। तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि नंतर त्यात भाजलेला भरडा टाकायचा लापशीचा। व्यवस्थित शिजवून घ्यायची लापशी। वाटलं तर पाणी जास्त टाकायचे आणि लापशी ही छान शिजवायची। सुट्टी करण्याच्या नादात पाणी कमी टाकचाल आणि लापशी ही कच्ची राहीन, याने पोट बिघडते। त्यामुळे पाणी जास्त ओतूनच लापशी शिजवून घ्यायची चांगली। आपली लापशी शिजत आलेली आहे। तर लापशी शिजत आलेली आहे। त्यात मी टाकत आहे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट। नंतर टाकत आहे इलायची पावडर आणि नंतर टाकत आहे सुंठ बडीशेप पावडर। हे सर्व हलवून घ्यायचे, एकजीव करायचे। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आपली लापशी आणि किती भारी शिजली आहे। त्यानंतर गूळ टाकून घ्यायचा वाटलेला। हे सर्व परत हलवून घ्यायचे। गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा। गूळ टाकल्यावर तर अजून छानच कलर येतो लापशीला। ताट झाकून परत 10 मिनिटे उकळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता गूळ वितळत आहे। परत तूप टाकले मी अजून। हे गावरान तूप आहे, आम्ही घरी बनवलेलं। तुम्ही बघा आपली लापशी किती छान झालेली आहे आणि किती छान शिजली आहे। बघा आपली लापशी पूर्णपणे सुट्टी झाली आहे आता। नक्की सांगा कशी झाली आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा।